आणि एक महत्त्वाची बातमी, सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून कालिदास कोळंबकर भूषणावर विधानसभा हंगामी अध्यक्षपद। तर पुढील 3 दिवसीय अधिवेशनात कोळंबकरांकडे अध्यक्षपदाची जबाबदारी असणार आहे। पहिल्या 2 दिवसात नवनिर्वाचित आमदारांना ते शपथ देतील। 9 डिसेंबरला नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे। आमदारांच्या बहुमताने होणार आहे विधानसभा अध्यक्षांची निवड। तर तोपर्यंत कालिदास कोळंबकर हे विधानसभेचे हंगामी विधानसभा अध्यक्षपद भूषवणार आहेत। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, प्रणिती, नवं सरकार जे आहे ते स्थापन झालेलं आहे आणि उद्यापासून विशेष अधिवेशन 3 दिवसाचं होणार आहे। आमदारांना शपथ घेण्यासाठी हंगामी अध्यक्ष जो आहे तो सुरुवातीला नेमावा लागतो आणि त्याच अनुषंगाने ज्येष्ठ आमदार म्हणून कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून दुपारी 1 वाजता नियुक्ती जी आहे ती राज्यपाल करणार आहेत। 1 वाजता हा कार्यक्रम राज्यपाल भवनात होणार आहे। हंगामी अध्यक्ष निवड झाल्यानंतर सगळ्या आमदारांना ते शपथ जाहीर देतात आणि नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुद्धा याच हंगामी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होत असते। त्यामुळे ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड जी आहे आता कालिदास कोळंबकरांचं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे। नक्कीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।